अलिबाग तालुक्यातील धीरण शहापूर येथील MIDCत कंपनीच्या रूपात जो प्रकल्प येत आहे त्यासाठीच्या शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहेत त्यांना वाढीव मोबदला देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी अलिबाग येथे केले। शेतकऱ्यांना जवळजवळ 70 लाखापर्यंत भाव मिळणार आहे। तसेच प्रकल्प बाधितांना नोकरी, दाखला आणि भूखंड वाटपही करण्यात येणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित धीरण शहापूर भूसंपादनाबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी आमदार महेंद्र दळवी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश मसे आदींसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते। पालकमंत्री श्री सामंत पुढे म्हणाले की हा प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे आणि येथील शेतकऱ्यांना वाढीव भाव मिळाला पाहिजे। ही भूमिका MIDC ने घेतली आहे। पहिला हा भाव 35 लाख होता, दुसरा भाव 50 लाख, तिसरा 60 लाख, आता यामध्ये वाढ करून तो 70 लाखांपर्यंत नेला आहे। अजूनही यामध्ये कॅल्क्युलेशन करून काही वाढीव देता आले तर त्यासाठीही प्रयत्न केले जातील। या प्रकल्पामुळे 6 गावे प्रकल्पबाधित होणार आहेत। या प्रकल्पबाधित 6 गावांच्या नागरी सुविधांसाठी 5 कोटीचा प्रस्ताव शेतकऱ्यांना दिला आहे। प्रकल्प बाधितांना नोकरी, प्रकल्प बाधितांना दाखला आणि भूखंड वाटप अविकसित असेल तर 15%, विकसित असेल 10%चे प्रस्ताव MIDC ने शेतकऱ्यांना दिला आहे। पुढील 15 दिवसांच्या आत याबाबत पुढील बैठक घेण्यात येईल। आजची बैठक मी परवा विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये चर्चा केली आणि विशेषतः स्थानिक आमदार महेंद्र दळवी साहेब असतील, इथले सगळे शेतकरी असतील, परवा विधान परिषदेमध्ये झालेली चर्चा असेल आणि त्या चर्चेमध्ये विधान परिषद सदस्य जयंत पाटील साहेब असतील, त्यांना जी काय आश्वासनं दिलेली होती त्या पद्धतीने या ठिकाणी बैठक लावली होती। सगळ्यात समाधानाची गोष्ट अशी आहे की महेंद्र दळवी साहेबांची आणि जयंत पाटील साहेबांची मागणी एकच आहे, बरोबर आहे ना? त्याच्यामध्ये आम्ही समाधानी आहोत की हा प्रकल्प झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना वाढीव भाव मिळाला पाहिजे आणि तीच भूमिका MIDC ने घेतलेली आहे। पहिला हा 35 लाख रुपये भाव होता, तो नंतर 50 लाख रुपये झाला, नंतर 60 लाख रुपये झाला, आता 60 लाखाच्या वर जाऊन 65 झाला होता, तो आता आम्ही 70 पर्यंत नेलेला आहे। आणि मी आश्वासन दिलंय की अजून कॅल्क्युलेशन करून याच्यामध्ये जर काय वाढ होत असेल ती देखील आम्ही तपासून बघणार आहोत। जे 7 गावं प्रकल्प बाधित होणार आहेत त्यांना पूर्वीच्या 6 की 7 गावं जे होणार, 6 गावं जे बाधित होणार आहेत त्या गावाच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 5 कोटी रुपये देण्याचा देखील प्रपोजल आज आम्ही शेतकऱ्यांकडे दिलेला आहे। प्रकल्प बाधितांना नोकरी, प्रकल्प बाधितांना दाखला आणि भूखंड वाटप जर अविकसित असेल तर 15% आणि जर विकसित असेल तर 10%, अशा पद्धतीचं प्रपोजल आज आम्ही सगळ्यांनी मिळून, म्हणजे माझ्या MIDCच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे साहेबांनी हे शेतकऱ्यांना दिलेलं आहे। पुढच्या 15 दिवसाच्या आत अंतिम बैठक देखील मी घेणार आहे। परंतु मला सगळ्यांचं अभिनंदन आणि आभार मानायचे आहेत की सगळ्यांनी प्रकल्प आणायला दुजोरा दिलेला आहे, सगळे सकारात्मक आहेत। फक्त भावाच्या बाबतीमध्ये जे काही पाठीपुढे होतंय ते आम्ही बसून निर्णय घेऊ आणि रायगडमध्ये हजारो लोकांना रोजगार मिळेल अशा पद्धतीची इंडस्ट्री आणू। नाही, मला असं वाटतं की या सगळ्याच्या खोलात जाण्यापेक्षा शेतकऱ्यांची मागणी काय आहे, शेतकऱ्यांना काय अपेक्षित आहे आणि शेतकऱ्यांना कसं समाधानी करायचं याच्यावर आमचा जोर आहे। आपण जर अचानक भाव वाढवले आणि इंडस्ट्रीला सांगितले तर इंडस्ट्री त्या भावामध्ये जमीन घेणार नाही, ही देखील आमच्या समोरची अडचण आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांशी चर्चा करूनच भाव ठरवला जाईल। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।